ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दयाची सन्मान नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा, येशू हाच एक तारणारा. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उंचवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उंचवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. जीवनाचे कान ओझाने नमलेले अंत, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो, माझ्या आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान्याचा 14वा अध्याय वचने 27 ते 29. योहान्याचा 14वा अध्याय वचने 27 ते 29. मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईल, असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो, म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. देवबाबा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण योहान त्याचा 14 अध्याय वचने 27 ते 29 वाचन केलेले आहोत. माझ्या प्रियांनो, या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शांतीबद्दल आम्हाला सांगत आहे. आम्ही पाहतो की आजच्या युगामध्ये लोक जगामध्ये जीवन जगत असताना शांतीच्या शोधामध्ये आहेत आणि ती शांती जगात शोधत आहेत. पैशाच्या द्वारे, गाडी मोटर बांगलाच्या द्वारे. त्यांना असं वाटतो की हे जर आम्ही कमावलं तर आम्हाला शांती मिळेल. परंतु माझ्या प्रियांनो, तुम्हाला सांगू द्या, पैसा, गाडी, मोटर, बँक बॅलन्स किंवा तुमचं मोठं महल हा तुम्हाला शांती देणार, परंतु क्षणिक शांती देणार. ही शांती न टिकणारी शांती आहे. आणि आज आम्ही पाहतो की जग या गोष्टीच्या मागे लागलेलं आहे आणि म्हणून समाधानी नाही. त्यांच्या जीवनात शांती नाही, त्यांच्या परिवारात शांती नाही. का बरं? कारण ती शांती जगात शोधत आहेत. परंतु देवाचे वचन आम्हाला आज सांगत आहे की मी माझी शांती तुम्हाला देऊ इच्छितो. जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतात, जे त्याच्या मार्गाने चालतात, माझ्या प्रियांनो सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती त्यांच्या जीवनामध्ये असतो.
जरी त्यांच्यावर संकट आले, पारिवारिक समस्या आल्या, विपत्ती आले, अडचणी आले, तरी प्रभू येशू ख्रिस्ताची शांती या गोष्टी हिसकावून घेऊ शकणार नाही. कारण ही शांती जी आहे ती सार्वकालिक शांती आहे. ही शांती जी आहे सार्वकालिक आनंद देणारी शांती आहे. ही जी शांती आहे मनात समाधान देणारी शांती आहे. आणि ही शांती त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त देऊ इच्छित आहे जे त्याच्यावरती विश्वास करतात, जे त्याच्या मार्गाने चालतात आणि धार्मिकतेचं जीवन जगतात. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लागायला पाहिजे. जगातल्या गोष्टी, जगातल्या सुखसोयी आम्हाला क्षणिक किंवा थोड्या वेळापुरताच शांती देतील, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जी शांती देतो ती कधी न मिटणारी शांती आहे, ती कधी न संपणारी शांती आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लागायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्याचं वचन आम्ही आमच्या जीवनात अंगीकार करायला पाहिजे. जर आम्ही असे करतो, आमचे जीवन जर आम्ही देवाला आवडणारं असं जगतो, आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो, तर तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताची शांती जी आहे ती शांती तुमच्या आणि माझ्या जीवनात येतो. तर या आपण देवाच्या वचनाच्या अनुसार जीवन जगूया, जेणेकरून जी शांती परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेली आहे, जी शांती कोणी हिसकावून शकणार नाही, जी शांती कोणी मागू शकणार नाही, ती शांती माझ्या प्रियांनो देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेली आहे. आणि म्हणून ही शांती मिळवण्याकरिता आपण देवाच्या मार्गाने, देवाचे वचन आणि देवाची प्रार्थना करणे खूप गरजेचं आहे. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा प्रभू, तुझे वचन आम्हाला सांगत आहे की जग देतो ती शांती मी तुम्हाला देत नाही, परंतु मी तुम्हाला सार्वकालिक शांती देणार आहे आणि सार्वकालिक आनंद देणार आहे. प्रभू, ही शांती आमच्या जीवनात तू दे, जेणेकरून देवबाप्पा आमचं जीवन आशीर्वादित होईल. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.